नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे मसाला भेंडी. रोज मुलांच्या डब्याला काय बनवायचा हा प्रश्न सगळ्यांनाच असतो. त्यात लहान मुलांच्या आवडीनिवडी खूप वेगळ्या असतात. आज हे नको, आज ते नको रोज चाललेलं असतं. पण अशा प्रकारे मसाला भेंडी बनवल्यास ते नक्कीच आवडीनं खातील. मुलांना कसं थोडं चटपटीत खायला खूप आवडतं. त्यामुळे अशा प्रकारे भेंडी बनवून डब्यात दिला तर नक्कीच 1 ते 2 चपाती आवडीने खातील आणि भेंडी खायची सवय पण लागेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे वाटे खोबऱ्याचे तुकडे, 7-8 लसूण पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमधून वाटून घ्यायची. कढीपत्ता मी वाटणामध्येच घालते कारण त्यानिमित्ताने कढीपत्ता मुलांच्या थोडा तरी पोटात जावं. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घेतले आहे. भेंड्या स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आहेत. आता पॅनमध्ये भेंड्या भाजून घ्यायच्या आहेत. छान तेलामध्ये भेंड्या पहिल्यांदा भाजून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत भेंडीचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत भेंड्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. एकसारख्या भेंड्या परतून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ भेंड्या भाजल्यानंतर पाहू शकता भेंडीचा कलर बदललेला आहे. असंच 2 ते 3 मिनिटं भेंडी भाजून घ्यायची आहे. पाहू शकता भेंडी आपली छान भाजून झालेली आहे आणि भेंडीचा चिकटपणाही कमी झालेला आहे. भेंडी छान अशी चिकटपणा जाऊपर्यंत भाजून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये भेंडी काढून घ्यायची. त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल छान कडल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं. मोहरी छान तडतडल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. अर्धा टोमॅटो घालून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं. लाल कलर येऊसपर्यंत कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचं. छान लाल कलर आलेला आहे. आता आपण वाटण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं. वाटण छान असं तेलात परतून घ्यायचं. वाटण छान असं परतल्यानंतर त्यात भाजलेली भेंडी घालायची आणि भेंडी पण त्या मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची, जेणेकरून सगळ्या भेंड्यांना मसाला लागेल. त्यामुळे थोडा वेळ भेंडी मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद, थोडीशी हिंग, चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. हे सगळं घालून घेतल्यानंतर भेंडी थोडा वेळ परतून घ्यायची. छान असं भेंडीला मसाला लागलेला आहे. त्यानंतर आता 1 चमचा त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट भेंडीमध्ये मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिट परतल्यानंतर आता थोडंसं पाणी शिंपडून झाकण लावून भेंडी 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. भेंडीमध्ये थोडंसंच पाणी घालून घ्यायचं. जास्त पाणी घातलं तर भेंडी चिकट बनते. त्यामुळे थोडंसंच पाणी घालून भेंडी 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची. पाहू शकता भेंडी आपली छान अशी शिजलेली आहे. पाहू शकता किती छान बनलेली आहे आपली मसाला भेंडी. अशी मसाला भेंडी भाकरी किंवा चपातीसोबत खायला खूप छान लागते. त्यामुळे अशी मसाला भेंडीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.